महत्वाची बातमी कोल्हापुरातनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे पूरसदृश्य स्थिती। सध्या रस्त्यांवर पाणी आल्यानं अनेक ठिकाणाचे प्रमुख मार्ग बंद झाले। कोल्हापूर रत्नागिरी राज्य मार्ग सुद्धा वाहतुकीसाठी यामुळे बंद झाल्याचं कळतंय। कोल्हापूर रत्नागिरी राज्य मार्गावर जवळपास 2 ते 3 फूट पाणी आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय अधिकचे अपडेट्स कोल्हापूरचे? नक्कीच गेल्या 6 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असं म्हणावं लागेल। या सगळ्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे अनेक प्रमुख रस्ते जे आहेत ते आता प्रभावित व्हायला सुरुवात झालेली आहे। मी आता आहे कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। या राज्यमार्गावर जवळपास 3 ते 4 फुटांचं पाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्या पाण्यातूनच हे वाहनधारक जे आहेत ते वाट काढत कोल्हापूरकडे जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या सगळ्या रस्त्याच्या आजूबाजूला जी काही छोटे छोटे हॉटेल्स, ढाबे, त्याचबरोबर पानपट्ट्या आहेत ते आता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अशाच पद्धतीनं कोल्हापूर ते बावडा किंवा बावडा ते शे हे जे मार्ग आहेत तो देखील आता बंद झालेला आहे। एकूणच आता पंचगंगा नदी जवळपास धोका पातळीवर पोहोचलेली असं म्हणावं लागेल, कारण पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फुटांवर। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।